असंच गल्ली बोळातून रस्ता काढत काढत आम्ही गाडी आमच्या एसच्या दिशेने म्हणजे जायचं मार्केटला. तिथून आणायचं आम्हाला प्रोटीन युक्त पदार्थ तर बघू शकता तुम्ही. नाही वाटतं रे, नाही वाटतं मार्केट. तुला काय झालं असं पळायला पुढं? मग हा व्हिडिओ मध्ये नाही आलं पाहिजे असं काय पण रहस्यमय दृश्य. नाहीतर पब्लिकचं येऊन जाईल ना पार. मला आम्हाला काय वाटतं माहितीये काय, आज मार्केट नाही असं हे नाही आज आहे 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 लक्ष ठेवलं पुढं माणसं येते पाय घेऊन येते ना. बरोबर. वाव गाईस कोणतं ठिकाण आहे भाई. पोरं पाय याच्यात क्रिकेट खेळू राहिलेले. भाई हे बघा कुठं क्रिकेट खेळताय पोरं नदीमध्ये डायरेक्ट. नंतर अरे काय पण नाही नेमकं चॅनल आहे का? तर असं झालं आपला आजचा काय प्रवास वगैरे. जाणार आपण आता मार्केटला ब्लॉग बनवायला. तिथं आम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ घेणार आहेत गाईस. पण हा विषय असं झालाय की आम्हाला माहितच नाही मार्केट कुठं भरतोय. जायचं तरी शोधत 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 हळू 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 भेटायचं. हा हा हे माग काय माहित नाही गाईस पण बघण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही भेट देऊ शकता. म्हणजे असं टुरिस्ट लोकांना सांगायचं बाबा मला जे मुंबईहून दुबईहून येते माझा ब्लॉग कुठून कुठून बघते ते फॉरेन कंट्री उत्तर कोरिया तिथल्या लोकांना सांगतोय मी कट करावं लागला टाकले ते घरचे बघितल्यास म्हणतील शिवाय देतील. पुढे मार्केट हाय का नाही बाबा मार्केट. दादा मार्केट कुठं बनतो? अरे मला माहिती ना रे बाबा त्या दिवशी रात्रीचं घेऊन आले तो. तसं नाही रे कंटेंट साठी रे कंटेंट साठी चालू आहे सगळे काय पण मी मात्र बोलतोय. टायटल टाकायचं होतं त्याला की मार्केट में गए और मार्केट का रास्ता भूल गए असं होतं टायटल. पुढे ते काय बाय यायलात ना. आता मला सांग माझ्यासारखं जरी माणूस असं तिथं बसलेला मी म्हणलं असतं सरळ जा एकदम सरळ जा कारण सरळ बाहेर येतात ना पुढून मार्केट घेऊन. तो म्हणते मलाच नाही माहिती कुठं भरतोय. इकडे खेडेपाड्यावर नाही भारी मस्त शहराच्या छत्रपती संभाजी नगरच्या जरा क्रॉसला एरिया आहे काय का एकदम भारी आहे नाही का. सेंटरला म्हणजे सेंटरलाच आहे पण खेड्यासारखा प्लेस आहे जरा थोडा. बघू बघा ना तुम्ही समोर शेळ्या मेंढ्या गाई वगैरे म्हशी बकरी सगळंच आहे. पुढं भरणार आहे तो मार्केट समोर एकदम. अरे हॅलो तो ब्लॉगर म्हणते भाऊ तुम्ही काय एक क्लिप घेताय ब्लॉग मी चालू करणार आहे मग पाच तास कोणता ब्लॉग आहे तो असा सुरू केलं बंद करीत नाही सांग बरं. म्हणून तर आपल्याला काय पृथ्वी ब्लॉगर बघ बरं. हा नवीन ओळख पृथ्वी ब्लॉगर. एक व्हिडिओ पूरा ब्लॉग होता बंदच नाही करायचा. काल 19 मिनिटाचा केला मी व्ह्यूज किती त्याला 86 व्ह्यूज होते 19 मिनिटाचा आता विचारायला 19 का 9 नाही रे 9 मिनिटाचा होता 9 मिनिटाचा. आम्ही आलेलो इकडे गाड्या वगैरे बघू शकता तुम्ही लावून ठेवल्यात वगैरे काय नाही म्हणजे भाई डायरेक्ट अख्ख्या छत्रपती संभाजीनगरचे पब्लिक नाही का. तर मित्रांनो आता मी आलो आहोत बघा. अयो कंटेंटच्या बाहेर ढकलं तरी मला हे मित्रांनो आता आलो आहोत बाजारामध्ये बघू शकता. ब्लॉग बनवते म्हणजे काय ढकलून देतो का साईडच्या माणसाला. आणि हे बघा आपला दुसरा ब्लॉग आहे आम्ही काय आलो आणि ब्लॉगर काय आलो. अरे मी तुम्हाला घेतो ना कंटेंट मध्ये मी कंटेंट मध्ये घेतो ना तुम्हाला. त्या दिवशी आम्ही सीताफळ सोडवतो. एवढं मार्केटमध्ये काय घ्यायचं काय समजून नाही राहिलं. सगळेच घेणार आहे आम्ही आता.
काहीतरी घे. आला गर्दी कशाला कमी आहे रे. पैसे म्हणे तुझ्याकडे. हे म्हणतोय पाठीमागाचा व्लॉगर. आपण दोघं हॅलो गाईस. त्यामुळे माझा व्हायचा नाही तुम्हाला बरोबर. तर तुम्ही ऐकून घ्या. तू थोडं पुढं पुढं चल म्हणजे कसं आपला जो आवाज नाही सेम होणार नाही का. एवढ्या पब्लिक मध्ये ब्लॉग बनवते म्हणजे आम्हाला विश्वास नाही बसत नाही का. काय हे बघा इकडे झाडू बिडू ठेवले तर असं वाटेल की हॉस्टेलमध्ये कचरा आहे. एका झाडू घेऊन जावं नाही का. पुढे नेमकं आम्हाला घ्यायचे काय हेच नाही आमचं. हेच नाही आलं नाही क्लिअरिटी नाही भेटून राहिली काय घ्यायचं नेमकं. फिरतोय आम्ही मार्केटमध्ये इकडे तिकडे काहीतरी काय घ्यायचंय नेमकं. राहू दे ना बंद कर मग. अरे बंद अरे हे बंद कर लगेच चालू कर. काय जरा होतं ना जरा लेडीजचा कुठं होत्या. कुठं होतं तुला काय दाखवायचं होतं का कुठे होतं आता. प्रोटीन कोणाला ग्राउंड पण नव्हता. ग्राउंड पण घ्यायचे का. अरे इकडे राहते ते काय तुम्ही पण यार. कोणी शिवाय देऊ नये फक्त. मला वाटलं कचरा आहे. बोललं काय बोलायचं नंतर कट करू शकतो आपण. आज त्यांना पूर्ण दाखवायचा प्रवास रे. मार्केटमध्ये काय काय केलं पूर्ण दाखव ना. इथं व्हेजिटेरियन आहे तिथं नॉन व्हेजिटेरियन आहे. मग काय करायचं आपल्याला. एवढं मोठं मार्केट गाईज मला वाटलं नव्हतं एवढं मोठं मार्केट असेल. पण इकडलं आल्यास मार्केट भारी आहे भाऊ. बस का मानू का. आम्हाला घ्यायचे होते काजू आणि बदाम पण काय जाऊ द्या नाही त्यांच्याकडे. आता म्हणतास काय आता समोर बघते आता इकडं. हा इथं भेटलं ऍक्च्युली सगळे ड्रायफ्रूट आहे बाहेर इकडं. सो गाईच्या काकांकडे सगळं ड्रायफ्रूटचं भेटलेलं आहे आम्हाला. मला काय माहिती घे ना. हे मनुके घ्यायचे कुछ कम नहीं क्या. कम कर दीजिए 200 रुपये. आपण ब्लॉगर आहे त्यांचा प्रचार करतोय ना आपण. काय व्हॅल्यू आपलं बोले नहीं तुमने ना. अच्छा माल कमी. अच्छा घे ना. तर आम्ही मनुके घ्यायला जाईल. पैसा दोगे बताओ ना. भाव एक आहे भाव 150 रुपये पाव. क्या एक ही है दो एक ही माल. अर्धा पाव असेल ते. आता घुमके भैया तुम अभी परवडतं ना मग.
काकाने खूप जास्त भाव सांगितला आम्हाला, त्यामुळे आता मी फरार होणार आहे. तर दुसरीकडे विचारलं आपण आता काय किती भाव आहे, काय किती सांगितलं रे, भाव किती सांगितला आपल्याला? 200 रुपये 200 रुपये 200 रुपये पावशेर. असे आपल्याला काजूचा रेट सांगितलं नाही, ते बरोबर नाही वाटलं. मनुके होते ते मनुके मनुके जरा काय सॉरी मनुके काजूचा 600 रुपये रेट आहे. सांगून काय करायचं सांगतो. ते विचारलं तर भाई 200 रुपये म्हणले ते मनुक्याचा रेट, पण काय डायरेक्ट फुल फाकट झालो आलो दुसऱ्या दुकानात. इथं 20 रुपयाचा डिप्रेस भेटला काय. आणि आम्हाला ब्लॉगर कंटेंट बघून 20 रुपये कमी केले ऍक्च्युली. तिकडे 160 होता रेट आणि इकडे 20 रुपये. देखो वीडियो निकाले इधर उधर से, आपका धंधा हो जाएगा अच्छा खासा. 120 का देते 130 दे सकते हैं लास्ट. असं करायचं असेल ना तिकडे बाहेर थांबत आहे. कंटेन आहे त्यो कंटेन हे आहे. पाय एका सपोर्टरला दुसऱ्याचं बरोबर लागलं. ठीक आहे बंद किया. ठसका कसं काय होणार इथं. काय असेल तर मिरची पावडर वगैरे. ऐसे लटकने का विषय नहीं है. थैंक यू. यहाँ पे हम अभी ले चुके हैं हमारे काजू. काय बोलो की आहे मामा बरोबर काही ठेवत नाही. आता आम्ही इथं तू सर तू बोल तिकडे आता जायचं. आम्ही मनुके घेतले तर 130 रुपयाची पावशेर. आके भाई पेमेंट झाली ना, कशी झाली? खोबरा चुरा है हम लोग ने. खोबरा चुरा है. काय केलं आतापर्यंत मनुके घेतले आणि निघालो पुढं, तर आणखी खूप काही घ्यायचं राहिलेलं आहे. खूप सारं म्हणजे एकच घ्यायचं होतं. खूप सारं काय नाही. एकच घ्यायचं होतं. घ्यायचं का वाईट गुड तू पण पब्लिकली दाखव, लोकांना दाखव वाईट गुड. माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर फायनली काही जे काही शॉपिंग करायचे ते शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही निघालो हॉस्टेलकडे. म्हणजे एवढं तिकडे शॉपिंग करायला शूट करू नाही शकलो मी, कारण ते पब्लिकची खरंच गर्दी होती का. आता तेवढं राजा सबस्क्राईब करून घ्या. भेटलो आपण यायची का. हा ते सबस्क्राईब काय म्हणतात, सबस्क्राईब तर करताय ते पब्लिक माहिती आहे, पण ते विषयचा सोडून ते आम्ही जे काही शॉपिंग केली त्याचं मी शूट नाही घेऊ शकलो, कारण तिकडं फक्त पब्लिक होती तिकडं. तुला काय करते मी आहे का. मग आता काय भेटत हॉस्टेलला गेल्यानंतर. सो गाईस तर आलेलो आहे फायनली हॉस्टेलच्या जवळ. एवढी मोठी शॉपिंग बिपिंग करून नाही का, शॉपिंग सगळी झालेली आणि आलेलो आम्ही हॉस्टेलच्या जवळ. तर पाठीमागं काही लोक मला हसताय. सांगायचा उद्देश एवढाच की कन्सिस्टन्सी ठेवा, काही एक दिवस तुमचा पण नक्कीच येईल. हसणारे असे भरपूर आहेत. हे बघा ह्यांच्यासोबतच गेलो होतो मी. आता काय झालं, सॉरी बरं का, ते माझे फ्रेंड आहेत. एक टॉपिक भेटावं म्हणून बोललो होतो मी. तर गाईज फायनली हां हे असं नाही अयो. तर फायनली आलेलो हॉस्टेल. हे आमचं हॉस्टेल आहे आणि मी राहतो 4थ्या फ्लोअरवर. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.